महाराजांनी दुसरा माणूस घेतला सोबत, त्याचं नाव संभाजी कावजी, महाराजांचा बॉडीगार्ड. महाराज निघाले. महाराजांनी डोक्यावरती जिरेटोप घातलाय. शिवाजी राजांनी अंगात चिलकत घातले. आस्त कदम महाराज अफजल खानाच्या भेटीला खाली आणले. दिवस ठरला, दुपारची 12 वाजताची वेळ. 12 वाजता का? शाम्याना खाली आहे. खाली का? महाराज वरती आहेत. दुपारची 12 वाजता सूर्य डोक्यावरती आहे. याचा अर्थ काय? खालनं शाम्यानातनं अफजल खानानं वर बघायचं म्हणलं, सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात जातात, त्याला वरचं काही दिसत नाही. पण महाराजांनी वरून खाली बघायचं म्हणलं तर अफजल खान खाली काय काय करतोय महाराजांना स्पष्ट दिसतंय. महाराजांची पहिली चाल. खाली आले, महाराजांना भेटले. जिवाजी महाला. जीवा, अहो ज्याच्यावरती जीव महाराजांचा तो जीवा. राज आज्ञादेवी. जीवा, हे जीवा, आम्ही ऐकून आहे तू न्हावी समाजाचा आहेस. हा होय राज. अरे मग जीवा, तुझ्याकडे कात्री असेल की? जीवाला प्रश्न पडला. अफजल खानाला मारायला आलेत राज, तलवार ठेवली असेल की, कात्री कशाला पाहिजे? हाय काय? हाय राज, काढ काढ काढ. जीवा, कात्री बाहेर काढ. जीवा, तुझ्या कात्रीनं माझी दाढी बारीक कर. इतकी बारीक कर, इतकी बारीक कर की अफजल खानानं ती दाढी हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी. आणि महाराजांनी विचारलं, जीवा येतो सोबत? जीवा म्हणला, येतो की. अरे पण जीवा, उद्या जर बरं वाईट झालं तर तुझ्या बायका पोरांचं काय? आणि जीवा पुढे झाला आणि राजाला म्हणाला, राज हे पाणी सोडलं मी माझ्या संसारावरती. राज हे पाणी सोडलं मी माझ्या बायका पोरांवरती. राज हा जीवा तुमचा, हा जीवा स्वराज्याचा. राज मी मेल्यानंतर ज्या हाडातनं जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी हे नाव ऐकू येईल, राज ती हाडं फक्त जिवाजी महालेंची असत्याल. तो जीवा. महाराजांनी सांगितलं, जीवा एक काम करायचं. अफजल खानाकडे एक सरदार आहे, त्या सरदाराचं नाव सय्यद बंडा. जीवा तू माझ्याकडे नाही बघायचं शामेनात गेल्यावरती, तो अफजल खान नाही बघायचा. जीवा तू बघायचा तो फक्त सय्यद बंडा. त्याचा दांडपट्टा निघायच्या अगोदर तुझ्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडा मेला पाहिजे. जी राज. जीवा मागं गेला. महाराजांच्या समोर एक मावळा पळत आला, हातात एक ताट घेऊन. राजा थांबावं. महाराज थांबले. ताटावरचा पडदा काढला तर आत मराठी वाघांचं हत्यार, वाघनख घातलं महाराजांनी. सह्याद्रीचा वाघ हातात वाघनख घालून अफजल खानाच्या भेटीला खाली आला. महाराजांनी दुसरा माणूस घेतला सोबत, त्याचं नाव संभाजी कावजी, महाराजांचा बॉडीगार्ड. ह्याला का घेतला बरं? तर ह्याची निवड अशी झाली, महाराज एकदा जत्रेत गेलते आणि समोरून एक हत्तीच्या रानरेड्याच्या ताकदीचं एक पोरग चालत येत होतं. महाराजांनी त्या पोराला बघितलं आणि राजा म्हणाले, यसाजी ह्या पोराला माझ्या समोर आणून उभा केला. यसाजी गेले, त्या पोराला धरून राजांच्या समोर आणून उभा केलं. राजाने विचारलं, काय करतोस रे तू? काय नाही जी, खातो पितो आणि झोपतो. महाराज म्हणले, एक काम करायचं. काय? एक काम करायचं. काय करतोस? खातोस पितोस झोपतोय ना, तर आमच्याकडे यायचं, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवा आली की त्याला फक्त कापायचं. सोबत घेतलाय संभाजी कावजी, महाराजांच्या आयुष्यातला पहिला बॉडीगार्ड. बॉडीगार्डच का केला बरं? कारण हा दिसायचा अफजल खानाच्या वजनासारखा. म्हणजे कुस्तीत पलवान उतरायचं म्हटल्यावर एका वजनी गटातलं पाहिजे ती, म्हणून सोबत घेतलाय. आणि महाराजांनी संभाजीला सांगितलं, संभाजी तू माझ्याकडे नाही बघायचंस, तू सय्यद बंडा नाही बघायचा. संभाजी तू फक्त आणि फक्त अफजल खान बघायचा. आणि महाराज शामेनाच्या जवळ गेले. वारा स्तब्ध, विजांचा कडकडाट शांत. अरे काय होणार?
शिवाजी मरणार का अफजल खानाला मारणार? महाराज शाम्यानाच्या जवळ गेले आणि झोपडीमध्ये पाठीमागं सगळ्या झाडांमधनं तानाजी, मालुसरे, यसाजी आणि सगळे सवंगडी उभारले होते. महाराजांनी एक पाऊल शाम्यानाचा आत टाकला आणि तानाजी मालुसऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. तानाजी मालुसरे म्हणाले, राज, हे भगवंता, जीवाचं रान करू, राजाच्या अंगाला हात नाही लागला पाहिजे. मर्दांनो, अंगात श्वास आहे तोपर्यंत तलवारी फिरवा. शिवाजी राजा जगला पाहिजे आणि अफजल खानाची कबर याच मातीत आपण गाडली पाहिजे. आई तुळजाभवानीला अभिवादन केलं. जगातला पहिला राजा आहे ज्या राजासाठी मावळ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. मावळ्यांच्या. महाराज आत गेले आणि वकिलाने अफजल खानाकडे बघितलं ना. अफजल खान म्हणतोय, क्यों रे, शिवाजी शिवाजी सुना था, क्या यही क्या हो शिवाजी? आणि वकिलानं मान डोलवली, हा हुजूर, यही हो शिवाजी, दक्खन का चूहा. अफजल खान उठून उभा राहिला. अफजल खान म्हणतोय, बहुत सुना है तेरे बारे में, एक बार आजमा कर देख लेना चाहता हूं. त्याला काय माहिती, वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत. वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत, पण आमच्या नादाला कुणी लागलं तर त्याला आम्ही फाडल्याशिवाय सोडत नाहीत. अरे, आमच्याच वाटेवरून आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या माघारी वाटेवरती परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. आणि अफजल खान महाराजांकडे बघून म्हणतोय, 12 फुटाचा अफजल खान, 5.5 फुटाचे महाराज. आणि अफजल खान म्हणतोय, शिवाजी राजे, आओ हमारे गले लग जाओ. आणि आस्ते कदम महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले. जवळ गेले आणि अफजल खानाला महाराजांना पहिलं आलिंगन दिलं. महाराजांनी अंगात चिलखत घातलंय, हातात महाराजांनी वाघनक्या घातल्यात. पहिलं आलिंगन दिलं आणि जिवाजी महालेंनी समशेरीची मूठ आवळून धरली. आलिंगन दिलं. पहिलं आलिंगन यशस्वी झालं आणि अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं. जसं अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं, अफजल खानानं हातातली कठार बाहेर काढली. महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला, पण अंगात चिलकत वार जाणवला नाही. महाराजांना दगा जाणवला. महाराजांनी आपल्या वाघनक्या बाहेर काढला आणि कुपसला अफजल खानाच्या पोटात. आत 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 गेला. आतडी घेऊन बाहेर आला. अफजल खान ओरडला, या अल्लाह, आई जगदंबेचा उदो उदो झाला. महाराजांनी अफजल खान फाडला. फाडल्याबरोबर महाराज बाहेर आले. सय्यद बंडा आत आला. सय्यद बंडा महाराजांवरती तलवार चालवणार, तोपर्यंत राजांचा जिवा आत आला. जिवानं आपला दांडपट्टा काढला आणि सय्यद बंडाचा दांडपट्टा निघायच्या अगोदर जिवानं आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास पुटपुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. शिवाजी बाहेर आले. राजे घोड्यावरती बसले. सैनिक मोजले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ह्यो 14वा कुठं आहे? ह्यो 14वा संभाजी कावजी. संभाजी कुठं आहे? महाराजांना पाठीमाग बघितलं तरी हातात अफजल खानाचं मुंडकं घेऊन उभारला होता. महाराजांनी विचारलं, अरे संभाजी, नुसतं धाडस कशासाठी केलं? हा राज, तुम्ही अफजल खानाला मारलं. म्हणलं बेनं मरतंय का नाही कुणास तो आणलं का आपण म्हणला येताना. राजे म्हणले, अरे संभाजी, मी माझ्या वाघनख्याला जहरी विष लावलं होतं. आज ना उद्या अफजल खान मरणार होता. तर कशासाठी तू हे आयुष्यातलं पहिलं तत्व बिघडलास? कुठलंही तत्व शेवटपर्यंत पाळायचं असतं आणि स्वराज्याचं एकच तत्व आहे, जीव
स्वराज्यासाठी व्हायचा, इतरांसाठी नाही. हे शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं.